अर्धा किलो तर घे की द्या अर्धा किलो. अहो माझ झाले बघू दे बघू दे बघू दे. हा मग 40 रुपये किलो कंस. आता नारायण बाजार करतो मी व्हिडिओ करते. झालं असा गाडीत बसू बसू बाजार करायला लागलो. आम्ही दोघं जरा. मटकी असती. मटकी कुठं असते. मेथीची भाजी घे रे बाबा. म्हणलं आली नाही शेतकऱ्याची चांगली तुला वाटली ना कोणती. काय फक्त मेथी फक्त चांगली असे पालेदार मेथी भाजी आणि दांड्या मोठ्याल्या असतात खुडत आली. लेकुरवाळी मेथी म्हणतात त्याला. हा तशी बघ. कांद्याची पात बी चांगली. हे आपल्या हिवऱ्याचं. कोणत्या हिवऱ्याच्या. हा हे पेढा आहे तो. मग पेढा आहे. नको टोका लागला. हे खाऊ दे रे जरसक मला लय खा वाटते रे. नाही रे बाजारातलं खा वाटते नारायण. इथं लाव इथं लाव इथं लाव. ही मटकी आली. पाव किलो घे. मला का बाजारातला पेढा लय आवडतो. त्या दुकानच्या असं स्वीट मार्टवरच्या एवढे नाहीत मला आवडत. मी कधीच खात नाही ते दिसले. मुगा आणत नाहीत का. हा किती करू मटकी पाव किलो. हो ना मुगा पण आणतो की. हा हा तर मटकी मटकी खाऊन पुरा मोठं खावं लागतं. कसे आहे 30 ला पाव. मग हरभरे तर झाडच उगले तर. हे काय आहे. हुलग मग ते हेच आहे का. गज बसणाराचे काय म्हणते तर गहू इकत नाहीत आणि बडबड्याचे हुलगे इकतात. अच्छा तर हे हुलग आहे म्हण. ती म्हण आहे तशी. कसे ते हे 30 ला पाव. 30 दोन्ही पण. मटकी पाव किलो द्या आणि हे छटाकभर द्या. नाही नाही असं कच्चं खायला हो. त्या हुलग्याची पण भाजी करते अशी. त्याच्यात कमी करून थोडं हे टाकायचं. नाही नाही वेगळं घेऊ ते ठेव. पाव किलो करू का. हो मटकी पाव किलोच करा. हे 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 ते कशाला. अर्धा पाव असं कच्चं खायला परतून निसतं. हे कसं भाजी खाते द्यायची का भाजी कशी आमची परतून. हा किती वीस ते रुपयाची मिक्स होते? मिक्स नाही ते हुलग नको. काय माझ्या ते? हुलग्याची भाजी बनली चांगली होती. सरक तू घेऊन येत नाही नारायण तू हुलग. नसते नसते. चांगलं असते ना ते खायला. हे द्या पाव किलो काय हे पाव किलो. काय हुलग. आज कच्चं खायचं. अर्धा पाव द्यावं. येड्यावानी काही बी गेले लोक. द्या अर्धा पाव किलो अर्धा पाव. हा तर हुलग घेतलंय मटकी घेतली आणि हरभरे तर उगलेतच. काय झाडच उगलेत. घेते घे. झालं 70 रुपये. गाडीत बस उतरू नको खाली. हा उतरू नको खाली गाडी. हा मग म्हणून तर तुम्हाला बायका सगळं नका वाटतात बाजार करताना. आमचं कुठे बी असंच लागत आहे. मला का सैलीला जायचं तर मला हे घेऊन जायचंय. गोडशेव गुळाची का साखरेची. खोटं बोल नका. त्यांच्या कोणाचं आमचं मी आमच्या नाही का नाही. हे आम्हाला खाऊन दाखव ना पेढा. काय असं खाऊन बघते तर. मायो काय काचुळी काडी एवढीशी. होय काय एवढीशी काचुळी काडी. 60 रुपये 80 रुपये. हा 60 रुपये 80 रुपये 70 रुपये. नग माहिती मला. 100 रुपये. हे पांढरा का म्हणे.
दुधाचा पण बनवला हा डायरेक्ट दुधाचा बनवला पण चांगला आहे. आता पोट भरून गेलो आमिषाने येतो ते जाम कोणतं द्या आम्हाला ते? जिल्ह्यात हे ना कोणतं 80 रुपये हा हे द्या मला म्हणजे तू स्वस्तात लापेडा तुम्हाला खायला पाव किलो देऊ एवढं नका ना मग लय गोड होईल किती करू मग? हे माणूस तुम्हाला 10 रुपयाच घेऊन येतो लय चिकट नवरा भेटला काय सगळं आणि ही शेव द्या घरी चाललो बघा मी किती मोठा घेतला पेड आहे का आणि हे माणूस 10 रुपयाची एक काचुळे घेऊन येते मला लयच अवघड आहे चिवड्याचा एक घास हा चिवड्याचा एक घास खाऊन बघते मी अजून बघाल आता माझ्या व्हिडिओच्या नादात लय मोठी खरेदी झाली नारायण म्हणाला आता मला गाडीत बस कुठून आहात तुम्ही बरोबर बोलून चिवडा डोले चिवडा सर्व हो खरं घटक पदार्थ पोहा खाद्यतेल शेंगदाणे चणा डाळ तेल कोणतं वापरतात पाम तेल असते पाम तेल कमी वापरतात करडीचं वापरायचं ना वास मारते वास मारते किती झालं 100 एकचं पाम असते किती झालं 100 सूर्यफुलाचं वापरायचं ना मग ते कोणतं जमत नाही पाम शिवाय पामशिवाय जमत नाही हे चिवड्याला नाही तर तेच तळायचं तेच वापरायचं तेच तळायचं असं नाही ना वापरलं संपलं अच्छा बाई घर बांधणं सुरू काय म्हणलं घर बांधणं सुरू झाला बाजार हो ते बाबा मग त्यासोबत बाजार नको मला तू काय लय दलिंदर माणूस तुला माझ्या संग नुसता बाजार करू वाटत नाही आणि मी तुझ्या संग जिंदगी काटायला लागली हे काय 100 रुपयाचा पेडाच घ्यायला लागलीस नुसता हं? बाजार मा झाला असता तेवढ्या सगळा लिंब लागतात ना तुला पहिला लिंब मी आणतो हॅलो हा हॅलो एकंदरीत असा फाटायला लागला. हा काय नाही बाजार त्याच्यामुळे मी याच्या संग बाजारला येत नाही असंच भांडतो तू साऱ्या लोक आहे देखत मला हा ओके माय